Very good morning, all of you. Today's period, we have to understand what is the exact meaning of entrepreneurship. म्हणजे उद्योजकता म्हणजे काय याचा अर्थ आपण आता या ठिकाणी समजून घेणं गरजेचं असतं. कशाला म्हटलं जातं उद्योजकता? उद्योजक आणि उद्योजकता ह्या कन्सेप्ट्स आपण समजून घेतल्या पाहिजेत. मागं आपण पाहिलं की उद्योजक कुणाला म्हटलं जातं, तर जो नवनवीन कल्पना शोधून काढतो आणि नवीन कल्पनेला मूर्तरूप देण्याचं काम करतो त्याला आपण काय म्हणतो, उद्योजक असं म्हणतो. आणि मग उद्योजकता म्हणजे नेमकी काय असते, तर उद्योजकता ही काय असते, एक प्रकारची प्रक्रिया असते. दॅट इज अ प्रोसेस ऑफ इनिशिएटिंग ए न्यू व्हेंचर, ऑर्गनायझिंग द रिसोर्सेस इट रिक्वायर्स अँड ॲज्युमिंग द रिस्क इन इटेल. ओके, म्हणजे रिस्क इंटेल करण्याची त्या ठिकाणी एक प्रोसिजर असते. ती प्रोसेस आपण लक्षात घेतली पाहिजे. आता त्या प्रोसेसमध्ये नेमकं काय केलं जातं हाही भाग आपण इथं विचारात घेणं गरजेचं आहे. थस द वर्ड entrepreneurship itself derived from 17th century फ्रेंच वर्ड एंटरप्रेनर. म्हणजे फ्रेंच वर्ड जो एंटरप्रेनर आहे याच्यापासून 17व्या शतकामध्ये आंतरप्रिनरशिप ह्या शब्दाचा उगम झालेला आहे. विच रेफर्स टू इंडिव्हिज्युअल्स हू वेअर अंडरटेक्स, मीनिंग दोज हू अंडरटूक द रिस्क ऑफ न्यू एंटरप्राइज. म्हणजे अतिशय महत्त्वाचा भाग आहे इथं. उद्योजकतेमध्ये उद्योग सुरू करत असताना धोके पत्करणं हे अतिशय महत्त्वाचं असतं. रिस्क घेतल्याशिवाय त्या ठिकाणी आपल्याला काय मिळू शकत नाही, फायदा मिळू शकत नाही. आणि म्हणून उद्योजक हा कोण असतो, रिस्क टेकर असतो, धोका पत्करणारा असा तो असतो. लक्षात घ्या तुम्ही. एंटरप्रेन्युअर इज अन इंडिव्हिज्युअल हू अंडरटूक द फॉर्मेशन ऑफ अन ऑर्गनायझेशन फॉर कमर्शियल पर्पज. ही इज ए पर्सन विथ अनयुज्युअल फोरसाईट हू कुड रिकग्नाइज पोटेन्शियल डिमांड फॉर गुड्स अँड सर्व्हिसेस. म्हणजे इथं आपण लक्षात घेतलं पाहिजे की उद्योजकाला सुद्धा त्या ठिकाणी पोटेन्शियल डिमांडचं फोरकास्टिंग करता यायला पाहिजे. पोटेन्शियल डिमांड कशाचे असतात, गुड्स आणि सर्व्हिसेस याच्याबद्दलचे फोरकास्टिंग त्याला करता यायला पाहिजे. अशी जी व्यक्ती असते त्याला आपण काय म्हणतो, उद्योजक असं म्हणतो. आपण लक्षात घ्या. त्याचबरोबर अकॉर्डिंग टू ॲडम स्मिथ, आता ॲडम स्मिथने उद्योजक कुणाला म्हटलेलं आहे हाही भाग आपण समजून घेतला पाहिजे. अकॉर्डिंग टू द ॲडम स्मिथ, एंटरप्रेन्युअर इज अन इंडिव्हिज्युअल who undertook the formation of an organization for commercial purpose. He is a person with unusual foresight who could recognize potential demand for goods and services. इथं लक्षात घेणं गरजेचं आहे की उद्योजक ही एक अशा पद्धतीची इंडिव्हिज्युअल व्यक्ती असते की ती त्या ठिकाणी उद्योगाचं फॉर्मेशन कोणत्या पर्पजसाठी करत असते, कमर्शियल पर्पजसाठी करत असते. अशा व्यक्तीला आपण उद्योजक म्हणत असतो. त्याचबरोबर त्याला त्या ठिकाणी भविष्यामधील जे काही अनयुज्युअल फोरसाईट्स असतात ते त्याला रिकग्नाइज करता यायला पाहिजे. म्हणजेच त्या ठिकाणी गुड्स अँड सर्व्हिसेस भविष्यामध्ये कोणत्या प्रकारचे मागितले जातील, कोणत्या प्रकारच्या मालाला त्या ठिकाणी मागणी येईल याबद्दलचं फोरसायटिंग त्याला करता यायला पाहिजे. अशी जी व्यक्ती असते त्या व्यक्तीला आपण उद्योजक असं आपण म्हणतो अकॉर्डिंग टू दी ॲडम स्मिथ. त्याचबरोबर जे.बी. से हे एक विचारवंत आहेत. त्यांनीही त्या ठिकाणी उद्योजक म्हणजे नेमकं कोण असतो हेही त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. उद्योजक म्हणजेच एंटरप्रेन्युअर इज वन हू पझेस्ड सर्टन आर्ट्स अँड स्किल्स ऑफ क्रिएटिंग न्यू इकॉनॉमिक एंटरप्राइजेस. येट ए पर्सन हू हॅड एक्सेप्शनल इन्साइट इन टू सोसायटीज नीड्स अँड वॉज एबल टू फुलफिल दॅम. अत्यंत दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. समाजाची गरज काय असते आणि ती गरज फुलफिल करणारी व्यक्ती, म्हणजे समाजाच्या गरजेप्रमाणे त्या गरजा भागविण्यासाठी विक्री किंवा सेवा पुरवणारी व्यक्ती, अशा व्यक्तीला आपण काय म्हणत असतो, उद्योजक असं म्हणत असतो. म्हणजे जे.बी. सेनी बरोबर सांगितलेलं आहे. समाजाची गरज आपण समजून घेतली पाहिजे आणि समाजाच्या गरजा ओळखून त्यानुसार उत्पादन केलं पाहिजे आणि त्यानुसार आपलं उत्पादन किंवा सेवा ह्या त्यांना पुरवल्या पाहिजेत. अशा व्यक्तींना आपण कोण म्हणत असतो, उद्योजक म्हणत असतो. हेही लक्षात घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर पीटर मॅरिस यांनी सुद्धा त्या ठिकाणी उद्योजकाची या ठिकाणी चांगली व्याख्या सांगितलेली आहे, चांगला अर्थ सांगितलेला आहे. त्यांनी त्यांच्या मते उद्योजक म्हणजे नक्की कोण असतो, तर एंटरप्रेन्युअरशिप रिक्वायर्स टू असेंबल ऑर रिसेंबल फ्रॉम व्हॉट इज अवेलेबल फॉर व्हेरियस कॉन्क्रीट काइंड्स ऑफ इमॅजिनेशन्स टू सी व्हॉट अदर्स हॅव मिस्ड. Sensitivity to business and social environment rest in industrial development and entrepreneurial courses. आता इथं लक्षात घेणं गरजेचं आहे की इमॅजिनेशन करणं हे अतिशय महत्त्वाचं असतं. कोणत्याही उद्योजकाला इमॅजिनेशन करणं म्हणजे कल्पना करण्याची शक्ती त्याच्यामध्ये असली पाहिजे.
म्हणजेच कल्पनाशक्ती त्याच्याकडं असणं गरजेचं असतं आणि त्या कल्पनाशक्तीच्या जोरावरच तो आपल्या उद्योगाचा काय करत असतो, विकास करत असतो. आता ही कल्पनाशक्ती कशाच्या संदर्भातली असते, आपल्या उत्पादन किंवा सेवेच्या संदर्भातली असते. आणि म्हणून अशा कल्पनाशक्तीच्या जोरावर जी व्यक्ती स्वतःचा उद्योग सुरू करते त्या व्यक्तीला आपण उद्योजक असं म्हणत असतो. आणि असा जो उद्योग असतो, हा उद्योग सुरू करण्याची जी काय प्रक्रिया असते त्याला आपण एंटरप्रेन्योरशिप असं म्हणत असतो. म्हणून एंटरप्रेन्योरशिप इज द एंड रिझल्ट ऑफ कॉम्प्लेक्स अँड व्हेरिंग कॉम्बिनेशन ऑफ सोशिओ इकॉनॉमिक and psychological and other variables. There are different types of the variables we have to understand, but those variables also we have to study in detail. For example, socio-economic variables are there, psychological variables are there, and all other variables. With consideration of those variables, you have to start the entrepreneur. Okay, you have to start your organization. That is called entrepreneurship. म्हणून उद्योजक हे आपण या ठिकाणी कशाला म्हटलं जातं हाही बघ आपण समजून घेणं गरजेचं असतं. आता त्याच्या वेगवेगळ्या व्याख्या आपण दिलेल्या आहेत. आता व्याख्या म्हणजे नेमकं काय असते हे अगोदर समजून घ्या. बऱ्याच वेळेला आपल्या मनामध्ये व्याख्या म्हणजे नेमकं काय, व्याख्या आणि अर्थ सारखाच असतो असं वाटतं, परंतु नाही. ती परिभाषा असते. एखाद्या विचारवंतानं एखादी कन्सेप्ट स्वतःच्या शब्दामध्ये स्पष्ट करणं म्हणजेच त्या कन्सेप्टची ती काय असते, व्याख्या असं म्हटलं जातं. ती त्या व्यक्तीने केलेली व्याख्या असं म्हटलं जातं. आता इथं आपल्या नमुन्यादाखल काही व्याख्या मी तुमच्यासमोर मांडत आहे. त्यामध्ये जोसेफ शुम्पेटरची व्याख्या या ठिकाणी आपण समजून घेणं गरजेचं आहे. त्यांनी उद्योजकतेची व्याख्या काय दिलेली आहे, कशाला उद्योजकता म्हटलं जातं, हाही भाग आपण इथं समजून घेतला पाहिजे. म्हणजे एंटरप्रेन्योरशिप इज ए प्रोसेस अँड एंटरप्रेन्युअर ॲज अ इनोव्हेटर हू यूज द प्रोसेस टू शटर द स्टार्टअप थ्रू new combination of resources and new methods of commerce. Entrepreneurship essentially consists in doing these things are not generally done in ordinary course of the business routine. म्हणजे इतरांनी ज्या गोष्टींचं उत्पादन केलेलं नसतं, ज्या सेवा उपलब्ध करून दिलेल्या नसतात, त्या सेवा उपलब्ध करून देण्यासाठी नवीन पद्धतीचा वापर त्या ठिकाणी केला जातो. आणि अशा पद्धतीचा नवीन पद्धत वापरणं आणि उद्योग करणं त्याला आपण उद्योजकता असं म्हणतो. त्याचबरोबर एच कोल यांनीही या ठिकाणी उद्योजकतेची व्याख्या दिलेली आहे. पहा, एंटरप्रेन्योरशिप इज अ पर्पजफुल ॲक्टिव्हिटी ऑफ एन इंडिव्हिज्युअल ऑर अ ग्रुप ऑफ असोसिएटेड इंडिव्हिज्युअल्स. म्हणजे पर्पजफुल ॲक्टिव्हिटी. व्हॉट इज द पर्पज ऑफ एनी एंटरप्रेन्योरशिप? मेन पर्पज इज टू अर्न ए प्रॉफिट. टू अर्न ए प्रॉफिट म्हणजे नफा मिळविणं हा कोणत्याही उद्योगाचा मुख्य उद्देश असतो. लक्षात घ्या. म्हणजे उद्योगाचे अनेक प्रकार असतात आणि उद्योगाचे अनेक उद्देश असतात, परंतु त्यामधला महत्त्वाचा उद्देश आपण लक्षात घेतला पाहिजे. टू अर्न ए प्रॉफिट. For what purpose such type of purposeful activities are done? For earn a profit. By whom? Individual or a group of associated individuals. Undertaken to initiate, maintain or recognize a profit-oriented business unit for the production and distribution of economic goods and services. Okay? म्हणजे अशा पद्धतीच्या इकॉनॉमिक गुड्स आणि सर्व्हिसेस डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी सुद्धा हे उद्योजक गरजेचे असतात. आणि असं उत्पादन करणं आणि त्याचं वितरण करणं हे सुद्धा उद्योजकतेमध्ये येतं. लक्षात घ्या. त्याचबरोबर पुढील व्याख्या आपण लक्षात घेतली पाहिजे अरुण कुमार जैन यांनी दिलेली. ती व्याख्या काय सांगते पहा. एंटरप्रेन्योरशिप इज अन ॲबिलिटी टू डिस्कवर, क्रिएट ऑर इन्व्हेंट opportunities and exploit them to the benefit of the society, which in turn brings prosperity to the innovators and his organization. अतिशय महत्त्वाचा भाग आहे. म्हणजे एंटरप्रेन्योरशिप इज अन ॲबिलिटी टू डिस्कवर. म्हणजे उद्योजकता ही काय असते, एक प्रकारची क्षमता असते. कसली क्षमता असते? टू डिस्कवर, to create or invent opportunities, and those opportunities have to exploit for the benefit of the society. This is also called entrepreneurship. Okay, then another definition is given by the Peter Drucker. Entrepreneurship is neither a science nor an art, it is a practice. क्या बात है. म्हणजे उद्योजकता ही शास्त्रही नाही आणि कलाही नाही, ते काय आहे, एक प्रॅक्टिस आहे असं म्हटलेलं आहे. म्हणजे एक प्रकारचा सराव आहे असं म्हटलेलं आहे. इट हॅज अ नॉलेज बेस. त्याला कशाचा बेस आहे? नॉलेजचा बेस आहे, ज्ञानाचा आधार आहे. लक्षात घ्या, ज्ञानाच्या आधारावर केली जाणारी प्रॅक्टिस.
अशी ही जी काही प्रॅक्टिस असते त्याला आपण काय म्हणतो, उद्योजकता असं म्हणतो. एंटरप्रेन्योरशिप लेस रिस्की इफ द एंटरप्रेन्योर इज मेथॉडिकल अँड डज नॉट व्हायोलेट एलिमेंटरी अँड वेल नॉन रूल्स. म्हणजे उद्योजकता ही कमी रिस्की असू शकते, परंतु त्यासाठी कमी रिस्की असण्यासाठी काय असलं पाहिजे, तर त्या ठिकाणी उद्योजक हा मेथॉडिकल असला पाहिजे, त्याला ते मेथड्स माहिती असल्या पाहिजेत आणि त्यानं कोणत्याही प्रकारच्या नियमांचा भंग करता कामा नये आणि मग त्या ठिकाणी रिस्कही काय असू शकते, कमी असू शकते. म्हणजे अशा पद्धतीनं उद्योजकता म्हणजे काय, पीटर ड्रकरच्या मते तर हे कला आणि शास्त्र नसून ते एक प्रकारची प्रॅक्टिस आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. पहा, म्हणजे अशा वेगवेगळ्या व्याख्या आपण समजून घेतल्यानंतर पुढे जाणं गरजेचं आहे. ते म्हणजे व्हॉट आर दी कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ एंटरप्रेन्योरशिप. आता उद्योजकतेची वैशिष्ट्ये कोणते आहेत, अतिशय महत्त्वाचा भाग आहे. बऱ्याच वेळेला आपण उद्योजकता म्हणून समजून घेत असतो, आम्ही पण बऱ्याच वेळेला तुम्हाला सांगत असतो, परंतु ते उद्योजकतेचा अर्थ सखोल समजून घेतल्यानंतर, उद्योजकतेची व्याख्या समजून घेतल्यानंतर व्हॉट टाईप ऑफ डेफिनेशन्स आर ऑल्सो देअर, दोज डेफिनेशन्स ऑल्सो वी हॅव स्टडीड. नाव वी हॅव टू अंडरस्टँड व्हॉट आर दी कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द एंटरप्रेन्योरशिप. म्हणजे उद्योजकतेची वैशिष्ट्ये कोणती असतात, ही वैशिष्ट्येसुद्धा आपल्याला विद्यार्थी म्हणून समजून घेणं गरजेचं असतं. आता पहिलं वैशिष्ट्य या ठिकाणी आपण समजून घेतलं पाहिजे, डिसिजन मेकिंग. डिसिजन मेकिंग, ईच अँड एव्हरीवेअर यू हॅव टू टेक द डिसिजन. म्हणजे कोणत्याही ठिकाणी प्रत्येक पावलाला तुम्हाला त्या ठिकाणी डिसिजन घ्यावा लागतो. मग आता डिसिजन म्हणजे नेमकं काय आहे, निर्णय म्हणजे नेमकं काय आहे, हाही भाग आपण समजून घेतला पाहिजे. डिसिजन मीन्स चूजिंग द राईट अल्टरनेटिव्ह फ्रॉम दी ऑर अमंग दी अदर्स. म्हणजे इतर जे काही अल्टरनेटिव्ह असतात त्यातून योग्य पर्यायाची काय करणं, निवड करणं, म्हणजेच त्याला आपण काय म्हणत असतो, डिसिजन म्हणत असतो. एंटरप्रेन्युअरल पर्सन शुड बी क्रिएटिव्ह स्पेशली व्हेन इट कम्स टू डिसिजन मेकिंग. ज्यावेळेला निर्णय घ्यायचे असतात त्यावेळेला मात्र क्रिएटिव्हिटी त्या ठिकाणी असली पाहिजे उद्योजकतेकडं. जे उद्योजक जे काय असतात त्या उद्योजकांच्याकडं अशा पद्धतीची क्रिएटिव्हिटी असणं गरजेचं असतं. ही मस्ट स्ट्रॉंगली बिलीव्ह इन हिमसेल्फ अँड हिज ॲबिलिटी टू मेक गुड डिसिजन. इट मीन्स दॅट ही शुड हॅव टू बिलीव्ह हिमसेल्फ. what belief should be there for the taking the decisions, for the taking good decisions and for the ability. अतिशय महत्त्वाचा भाग असतो, स्वतःच्या क्षमतेवर सुद्धा विश्वास असला पाहिजे. म्हणजे व्हॉट कॅन आय डू हे जर आपल्याला ओळखता आलं तर डेफिनेटली देअर विल बी नो फेल्युअर एट ऑल. लक्षात घ्या तुम्ही. सक्सेस ऑफ एंटरप्रेन्युअर डिपेंड्स ऑन हिज ॲबिलिटी टू मेक डिसिजन्स. सक्सेस ऑफ एन एंटरप्रेन्युअर डिपेंड्स अपॉन हिज ॲबिलिटी टू मेक डिसिजन. म्हणजे निर्णय घेण्याच्या क्षमतेवरच उद्योजकतेचं यश हे अवलंबून असतं आणि उद्योजकाचं यश सुद्धा अवलंबून असतं. विच इम्प्रूव्ह दी फ्युचर प्रॉफिटेबिलिटी ऑफ हिज बिझनेस. म्हणजे प्रॉफिटेबिलिटी अतिशय महत्त्वाची असते अँड दॅट प्रॉफिटेबिलिटी शुड बी इम्प्रूव्ड डे बाय डे. म्हणजे ह्या नफा मिळविण्याच्या क्षमतेमध्ये नेहमी काय झाला पाहिजे, सुधारणा झाली पाहिजे, विकास झाला पाहिजे. आणि हा विकास किंवा ही सुधारणा ही दिवसेंदिवस होत गेली पाहिजे. आणि म्हणून अशा पद्धतीनं डिसिजन मेकिंग हे एक कॅरेक्टरिस्टिक आपण या ठिकाणी उद्योजकतेचं विचारात घेणं गरजेचं असतं. त्यानंतर पुढील कॅरेक्टरिस्टिक आपण लक्षात घ्यायचं आहे, रिस्क टेकिंग. Entrepreneurs are calculated risk taker. They enjoy the excitement of challenges, but they do not gamble. They like achievable challenges. Risk taking and creativity are two essential characteristics of entrepreneurs. Creativity helps to create new product ideas, and implementing new ideas, certain risk is involved. म्हणजे इथं लक्षात घ्यायला पाहिजे, आपण कोणतीही नवीन आयडिया मूर्त स्वरूपामध्ये आणत असताना त्या ठिकाणी रिस्कही येतेच. आता रिस्क कोणती असते, नवीन कल्पनेनुसार आपण नवीन उत्पादन करतो. नवीन केलेलं उत्पादन मार्केटमध्ये ग्राहक स्वीकारतीलच असं नाही किंवा त्या उत्पादनाला मागणी येईलच असं नाही. आणि त्यामुळं या सर्व गोष्टींचा विचार करून आपण नवीन उत्पादन किंवा नवीन सेवा ही ग्राहकांना पुरवली पाहिजे. म्हणजे अशा पद्धतीनं पुरवलेली सेवा किंवा उत्पादन मार्केटमध्ये ग्राहकांच्याकडून स्वीकारलं जाईलच असं नाही. त्या उत्पादनाला ग्राहकांच्याकडून मागणी येईलच असं नाही. म्हणजे या ठिकाणी काय आली, रिस्क आली. लक्षात घ्या तुम्ही.
म्हणून इथं रिस्क हा अतिशय महत्त्वाचा भाग असतो. आणि मग उद्योजकांच्या समोर कोणती चॅलेंजेस असतात, तर एक रिस्क आणि त्यानंतर क्रिएटिव्हिटी. म्हणजे ती क्रिएटिव्हिटीसुद्धा राईट असली पाहिजे. त्यामध्ये एक जरी पॉईंट बिघडलेला असला, उदाहरणार्थ क्वालिटी, उदाहरणार्थ कलर, उदाहरणार्थ शेप, तो जर ग्राहकांच्या पसंतीला उतरला नाही तरीसुद्धा त्या ठिकाणी तुमचं उत्पादन विकलं जाईलच असं नाही. दुसऱ्या भाषेमध्ये मी सांगेन तुम्हाला की ग्राहकांच्या आवडीनिवडी, ग्राहकांच्या लाईक्स आणि डिसलाईक्स, ग्राहकांच्या फॅशन्स, ग्राहकांची डिमांड्स, ह्या सर्वांचा विचार करून आपण आपल्या क्रिएटिव्हिटीचा वापर करून उत्पादन करणं आणि सेवा करणं हे गरजेचं असतं. आणि आणि तरच त्या ठिकाणी तुमच्या उत्पादनाला मागणी येऊ शकते, अन्यथा येऊ शकत नाही. दिस इज ऑल्सो वन टाईप ऑफ द रिस्क. आणि म्हणून रिस्क टेकिंग दिस इज ऑल्सो अनादर कॅरेक्टरिस्टिक. देन इनोव्हेशन. इनोव्हेशन म्हणजे काय? नाविन्यता. इनोव्हेशन मीन्स डुईंग न्यू थिंग्स ऑर डुईंग दी थिंग्स दॅट आर ऑलरेडी बिंग डन इन ए न्यू वे. म्हणजे नवीन उत्पादन करणं किंवा आहे हेच उत्पादन नवीन पद्धतीने करणं, त्यालाच आपण त्या ठिकाणी नाविन्य असं म्हणत असतो. आणि मग ही नाविन्यता सुद्धा एक प्रकारचं वैशिष्ट्य आहे. इट इन्क्ल्यूड्स न्यू प्रोसेस ऑफ प्रोडक्शन, introduction of new products, creation of new market, discovery of new and better form of industrial organization. पहा काय काय या ठिकाणी समजलं जातं किंवा काय कशाचा समावेश त्यामध्ये होतो. तर इनोव्हेशनमध्ये न्यू प्रोसेस ऑफ प्रोडक्शन म्हणजे उत्पादनाची नवीन प्रक्रिया याचाही समावेश होतो. त्याचबरोबर इंट्रोडक्शन ऑफ न्यू प्रॉडक्ट्स म्हणजे नवीन उत्पादन तुम्ही मार्केटमध्ये इंट्रोड्यूस करणं, त्याचाही समावेश होतो. क्रिएशन ऑफ न्यू मार्केट्स म्हणजे नवीन बाजारपेठ आपल्या उत्पादनासाठी निर्माण करणं, हेही त्यामध्ये समावेशित होतं. त्याचबरोबर इट इन्क्ल्यूड्स डिस्कवरी ऑफ न्यू अँड बेटर फॉर्म ऑफ इंडस्ट्रियल ऑर्गनायझेशन. यू हॅव टू डिस्कवर द न्यू फॉर्म and better form for industrial organization. All these things are included in innovation, and this is also one of the characteristics. Okay. Next, dynamic process. It means that entrepreneurship is a dynamic process. Dynamic process involves the activities in which new firm grow and unsuccessful ones die. म्हणजे डायनॅमिक प्रोसेस असते ती, त्यामध्ये नेहमीच बदल होत असतात. म्हणजे नवीन फर्म त्या ठिकाणी वाढते, नवीन फर्मचा वाढ, विकास आणि विस्तार त्या ठिकाणी होतो आणि जुनी जी काही फर्म असते ती त्या ठिकाणी संपुष्टात येते. म्हणजे अशा पद्धतीची प्रोसेस असते. द डायनॅमिझम दिस प्रोसेस इज टू बी इव्हॅल्युएटेड इन टर्म्स ऑफ द रेट ॲट विच बिझनेस ओपन अँड क्लोज. मी आत्ता सांगितलं की बिझनेस ओपन अँड क्लोज. न्यू बिझनेसेस आर गोइंग टू ओपन अँड ओल्ड स्टाईल बिझनेसेस आर गोइंग टू क्लोज. द कॉम्प्लेक्स अँड अनसर्टन एन्व्हायरमेंट कॅन क्रिएट द नीड ऑफ चेंज. एव्हरीवेअर युल फाइंड कॉम्प्लेक्सिटी अँड अनसर्टनटी. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला गुंतागुंत पाहायला मिळेल. कॉम्प्लेक्सिटी आणि अनसर्टनटी म्हणजे अनिश्चितता. आज असलेली मागणी आपल्या उत्पादनाची भविष्यामध्ये असेलच असं नाही, किंवा उद्यासुद्धा आपल्या मालाला मागणी किती असेल हे आपल्याला सांगता येत नाही. दिस इज वन टाईप ऑफ अनसर्टनटी. आणि म्हणून ह्या अनसर्टनटीमध्ये यशस्वी व्हायचं असेल तर वी हॅव टू ॲक्सेप्ट द चेंज. आणि म्हणून बदल हे आपण स्वीकारले पाहिजे. द एंटरप्रेन्योरशिप इज ए डायनॅमिक प्रोसेस which recognizes the need to change, and entrepreneur becomes the key person to initiate any change. म्हणजे अशा पद्धतीनं उद्योजकता ही काय असते? बदलती प्रक्रिया असते. हेच आपण फक्त लक्षात घ्यायचं आहे. जुनं संपुष्टात येतं आणि नवीन उदयास येतं. म्हणजेच जुने उद्योग संपले जातात, जुन्या पद्धतीने केलेलं उत्पादन संपलं जातं आणि नवनवीन उत्पादन मार्केटमध्ये येतं. अशा पद्धतीची जी प्रक्रिया असते बाळांनो, त्याला आपण काय म्हणतो? डायनॅमिक प्रोसेस असं म्हणत असतो. आणि हेही वैशिष्ट्य उद्योजकतेचं आपण समजून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढील वैशिष्ट्य आपण विचारात घ्यायचं आहे, ॲक्सेप्टिंग चॅलेंजेस. डिफरंट टाइप्स ऑफ द challenges are there in front of entrepreneurs. Okay, and those challenges each and every entrepreneurs have to accept and have to face. Okay, म्हणजेच entrepreneur face a tremendous challenges, a challenge they need to exploit the available opportunities in stable form. Opportunities are risky
and uncertain, and thus entrepreneurship deals with risks and uncertain behavior of the product, price and market. म्हणजे अनसर्टन बिहेवियर हे आपण समजून घेतलं पाहिजे ऑफ प्रॉडक्ट, प्राइस अँड मार्केट. उत्पादनामध्ये सुद्धा अनसर्टन्टी आहे, उत्पादनाच्या किमतीमध्ये सुद्धा अनसर्टन्टी आहे, आणि पर्यायानं किंवा ओघानं मार्केटमध्ये सुद्धा अनसर्टन्टी आहे. डोंट फॉरगेट देर इज नो ऑप्शन बिफोर एंटरप्रेन्युअर टू अवॉइड द रिस्क. म्हणजे तिथं ऑप्शन नाही, रिस्क तुम्हाला घ्यावीच लागेल, तुम्ही रिस्क टाळू शकत नाही. म्हणजे इथं थोडक्यात आपण लक्षात घ्यायचं आहे की अनेक प्रकारचे असे रिस्क असते, अनेक प्रकारचे अशी आव्हानं असतात, अशा धोक्यांना यशस्वीपणानं सामोरं जावं लागतं. त्याचबरोबर अशा पद्धतीची आव्हानंसुद्धा त्याला स्वीकारावी लागतात. सच टाईप ऑफ चॅलेंजेस ऑल्सो एंटरप्रेन्युअर हॅज टू ॲक्सेप्ट. देन ऑर्गनायझेशन. Organization is called in Marathi संघटन. Different production factors are there and those factors should be organized systematically, and that's why organization is also one of the characteristic. Entrepreneurship offers people an alternative to the traditional career path. Starting an innovative new venture takes a great deal of planning, investigation, organization and perseverance. In an enterprise, capital, labor, land, all such factors are brought together and harness them to work in production. Thus, entrepreneurship develops talented person who specialized in the work of organization or organizing ability. अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. There are different types of the factors in the production. Which factors are important? First, capital. Without capital, we cannot run the business. Without capital, we cannot do any type of production. Then labor, that is also important aspect. Land, all these three aspects are there, three factors are there. Those three factors should be organized systematically. There should not be under or over proportion. It means that it should be organized in proper proportion. That's why organization and good organization, skillful organization, effective organization, this is also one of the feature, one of the characteristics of the entrepreneurship. Skillful management, क्या बात है. It is a management, but what type of a management is there and should be there? Skillful. कौशल्यपूर्ण व्यवस्थापन असलं पाहिजे, अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. It refers to effective and viable management of resources of the firm. The entrepreneurial skills includes the ability of entrepreneurs to deal with new situation. It means that ability of entrepreneur to deal with new situation, organization of economic and social forces as available from time to time. Entrepreneurs should have skill to get positive support from administrator, policy makers, bankers and financial institutions, customers and workers. He should be able to identify, select and develop executive who can effectively manage and control the human resources. अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. म्हणजे ह्या सर्व घटकांचं त्या ठिकाणी परीक्षण करणं, ह्या सर्व घटकांचं निवड करणं, ह्या सर्व घटकांचा वापर करणं हे सुद्धा एक प्रकारचं स्किल असतं. आणि हे स्किलफुल मॅनेजमेंट हे उद्योजकाला म्हटलं जातं. आणि उद्योजकतेमध्ये स्किलफुल मॅनेजमेंट हेही अतिशय गरजेचं असतं. आणि म्हणून हे एक वैशिष्ट्य आपण या ठिकाणी विचारात घेणं गरजेचं असतं. या सर्व घटकांचा संयोग आणि वियोग हा या ठिकाणी योग्य पद्धतीने करणं हे गरजेचं असतं. आणि त्यासाठी सुद्धा अशा कौशल्याची आवश्यकता असते. त्यानंतर पुढील वैशिष्ट्य आपण विचारात घेतलं पाहिजे, मेकिंग दी ऑर्गनायझेशन ए सक्सेस. म्हणजे सक्सेस अतिशय महत्त्वाचा भाग आहे. म्हणजे ऑर्गनायझेशन आपण चालवतो, परंतु ते ऑर्गनायझेशन शुड बिकम सक्सेसफुल. ते कसं असलं पाहिजे, यशस्वी झालं पाहिजे. आणि म्हणून सक्सेस हा भाग अतिशय महत्त्वाचा आहे. बिझनेस इज अ गेम ऑफ स्किल्स, रिस्क्स अँड रिटर्न आर पॉझिटिव्हली कोरिलेटेड. एंटरप्रिनरशिप मोटिवेट्स दी prospective entrepreneurs to undertake the risk of an enterprise by identifying, arranging and combining the productive variables available in the environment. Whatever may be variables are available in the environment, those variables have to combine by the entrepreneur.
It is the entrepreneurial behavior which identifies opportunities for introducing and implementing the new ideas with regard to production technique, nature of product, expansion and diversification, and marketing strategy. It means that all these things also we have to understand. We have to study all these things. It means that opportunities to introduction of the new product, implementing the new ideas, finding the new market, expansion of the market, diversification of the market, and using the different marketing strategies. All these things are essential. That's why, with the help of all these things, you have to make organization successful. Okay, that's why making the organization a success. This is also the characteristic of the organization. अशा पद्धतीनं आपण ही उद्योजकतेची वेगवेगळी वैशिष्ट्ये विचारात घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर हा जो भाग आहे हा या ठिकाणी संपला जातो. धन्यवाद.